श्री स्वामी समर्थ. आपण आज ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचा मुहूर्त काय, पूजन कशा पद्धतीने करायचे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा आल्यानंतर पाठोपाठ 3 दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगही असते. गणपती आले आता ज्येष्ठ गौरी आवाहन कधी हे आपण आतुरतेने वाट बघत असतो. भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा आल्यानंतर पाठोपाठ 3 दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगही असते. गणपती आल्यानंतर ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे हे आपण आतुरतेने वाट बघत असतो. यावेळी ज्येष्ठ गौरी आवाहन म्हणजेच महालक्ष्मी मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी गौरीचे आपल्या घरी पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 9 सप्टेंबर रोजी रात्री 9:53 सुरू होत असून 10 सप्टेंबर रोजी रात्री 11:11 समाप्त होत आहे. उद्या तिथीनुसार 10 सप्टेंबर मंगळवार रोजी ज्येष्ठ गौरीचे आगमन होणार आहे. तर मित्रांनो, गौरीचे आवाहन कसे करायचे? परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध, दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात. कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या गौऱ्या असतात. कदाचित अनेक हिंदू अनुयायांना या व्रताबद्दल माहिती नसेल. हे व्रत फार कमी घरामध्ये पाळले जाते. सनातन संस्था सांगते की राक्षसांनी पीडित सर्व स्त्रियांनी श्री महालक्ष्मी गौरीचा आश्रय घेतला आणि त्यांचे लग्न कायमस्वरूपी व्हावे म्हणून त्यांना प्रार्थना केली. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले. त्यामुळे अखंड वैवाहिक सुख प्राप्तीसाठी महिला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी पूजन आणि गौरी विसर्जन कसे करायचे आहे? गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. 11 सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल तर 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल. गौरी पूजनाच्या दिवशी सगळे स्वयंपाक जेवणाला सांगितले जातात. गौरी पूजन आणि आरती करतात. तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवे, फळ वगैरे पदार्थांच्या नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी करतात. तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. असे पूजन आपण गौरीचे करत असतो.